नमस्कार सज्जन हो. उद्या अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. त्रिभुवन रत्न श्रीराम यांचा जन्मदिवस रामनवमी. या निमित्तानं आपल्याशी नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून सुखसंवाद साधत आहे. आजच्या कीर्तनाचा विषय आहे नाम गोड श्रीरामाचे. नाम गोड श्रीरामाचे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानाम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कलारत्नं गीतं श्रवणपुटरत्नं हरिकथा सभारत्नं विद्वान् गगनतलरत्नं दिनमणिः निशारत्नं चन्द्रशयनतलरत्नं शशिमुखी महीरत्नं श्रीमान् जयतु रघुनाथो नृपवरः. माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजी विश्वैकधामा तुझा प्रसादचन्द्रमा करुमद पौर्णिमा स्फूर्तीची कुंडली
ऐकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी विश्वव्यापका कृपा करी विश्वव्यापका कृपा करी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी मम माया मोह सर्व दया सिंधू हरण करी मम माया मोह सर्व दया सिंधू हरण करी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी विश्वव्यापका कृपा करी विश्वव्यापका कृपा करी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ नाम गोड श्रीरामाचे 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 अमृत ही फिके साचे अमृत ही फिके साचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे हो का उत्तम चांडाळ हो का उत्तम चांडाळ अधम खळाहूनही खळ अधम खळाहूनही खळ नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड राम नाम जपता वाचे राम नाम जपता वाचे राम नाम जपता वाचे पवित्रपणे तोची नाचे
जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम जनार्दनी नाम मुक्ती सायुज्य निष्काम मुक्ती सायुज्य निष्काम नाम गोड श्रीरामाचे नाम गोड अमृत ही फिके साचे अमृत ही फिके साचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामा. श्रोते हो, आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा हा जन्मदिवस आहे. या पूर्वपद्यात शांती ब्रह्म एकनाथ महाराज रामनामाचं महत्व आणि महती सांगत आहेत. श्री रामनाम अमृतापेक्षा सुद्धा प्रभावी आहे असं नाथ महाराज का बरे सांगत आहेत. अमृतही फिके साचे नाम गोड श्रीरामाचे अमृतही फिके साचे. कितीही अधम मनुष्य असो त्याला रामनामानं मोक्ष मिळतो. पण नामस्मरण म्हणजे तरी नेमकं काय हो? नामस्मरण म्हणजे नेमकं काय? तर आपण ज्या दैवताची उपासना करतो त्या दैवताचे सद्गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यासाठी, त्या गुणांचं मनन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी नामस्मरण करायचं असतं. श्री रामचंद्रांचे असे कोणते गुण आहेत की ज्यांच्यामुळे ते एवढ्या महत्पदाला पोहोचले? श्रोते हो, श्री रामचरित्राचा अभ्यास अनेक प्रकारे करता येण्यासारखा आहे. दाशरथी राम, सीताराम, राजाराम आणि आत्माराम. श्रोते हो, रावणानं कपटानं जानकीचं हरण केलं आणि राम लक्ष्मण ज्यावेळी परत आश्रमात आले ना, तेव्हा त्यांना सीता कुठेच दिसेना. दोघेही चिंताग्रस्त झाले. राम लक्ष्मण, श्रीराम तर सैर भैर झाले. झाडा माडांना विचारायला लागले, पाहिली काय वेलीनो, पाहिली काय वेलीनो, शालीन धरेची दुहिता, कोठे सीता जनक नंदिनी. जानकी तर कुठेच दिसेना. शोध घेत घेत असताना श्रीराम थकले. एका शिळेवर मटकन बसले. हताश झाले. शून्य दृष्टीनं ते समोर बघत होते, पण खाली बघत नव्हते, वर बघत नव्हते. लक्ष्मणाला आता काळजी वाटायला लागली. तो म्हणाला, दादा असे एकटक का बरे बघत आहात? वर बघत नाही, खाली बघत नाही. आणि यावर श्री रामचंद्र काय म्हणाले हो? केवढा मोठा सद्गुण या एका श्लोकातून प्रगट झालाय, लक्षात घेऊया. इयंधात्री श्वश्रुः कुलपतिरयं मे दिनकरः, इयंधात्री श्वश्रुः कुलपतिरयं मे दिनकरः, प्रभूणां वंशेऽस्मिन् वचिदपि न कान्तापहरणम्. इदं जातं स्मृत्वा मयि कुलकलङ्कोत्थितधिया, न चाधो नो चोर्ध्वन्नयति मुखचन्द्रं रघुपतिः. जय जय रघुवीर समर्थ.
लक्ष्मणा, रामचंद्र म्हणाले, अरे वर बघितलं तर आपल्या कुळाचा जो मूळ पुरुष जे सूर्यनारायण ते डोळे वटारून माझ्याकडे बघत आहेत असं मला वाटतं. म्हणत असावेत, मला वाटलं नव्हतं असा अकुल कलंक माझ्या कुलात जन्माला येईल. ज्याला स्वतःची पत्नी सांभाळता येत नाही लक्ष्मणा, आणि खाली पाहिलं तर कोण आहे? भूमी देवी आहे. अरे माझी सासूबाई आहे ती. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. अरे माझी सासूबाई आहे ती म्हणत असेल, माझी कन्या सीता श्रीरामाला वरून फसली रे, फसली, पसंत करून फसली. लक्ष्मणा, अरे कुळाला मी कलंक ठरलो रे, कुळाला मी कलंक ठरलो. मला माझीच लाज वाटते आहे. वास्तविक यात श्रीरामचंद्रांचा काहीच अपराध नव्हता. तरी सुद्धा त्यांना आपली पती म्हणजे सांभाळणारा पती म्हणून जबाबदारी पार पाडता आली नाही याची खंत वाटली. मी रामभक्त आहे असं ज्यावेळी मी म्हणतो तेव्हा मला या लाज वाटण्याच्या गुणाचा विचार करायला हवा, तरच खरी भक्ती करतो असं सिद्ध होईल. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला दैवी संपत्तीचे 16 गुण सांगितले आहेत. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले आहेत. त्यातला एक चरण असा आहे, मार्दवं हीरचापलम. आणि ही या शब्दाचा अर्थ पंडित सातवळेकरांनी कुकर्म करण्याची लाज वाटणं असा दिलाय. ही म्हणजे कुकर्म करण्याची लाज वाटणं. अहो, या एकाच गुणामुळे नराचा नारायण होऊ शकतो. श्रीरामांचे हा एकच गुण विचार करण्यासारखा नाही का? रामनामाची महती किती आहे? हनुमान नाटकाच्या नांदीचा एक श्लोक आहे, पुष्कळानं मुखोद्गत हे असेल. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं मुमुक्षोः परिपरपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, सर्व काही मिळालेलं आहे. आता मिळवण्यासारखं काहीही उरलेलं नाही. आणि अशा तृप्त अवस्थेत निरंतर असा राहणारा जो ध्वनी तो म्हणजे कल. आपण कलरव म्हणतो, रव म्हणजे आवाज. आणि अशा अनेक कल्याणांचं, कल्याणानां निधानम, हे कल्याणांचं निधान आहे म्हणजे ठेवा आहे. रामनाम ही एक अमूल्य संपत्ती आहे, ठेवा आहे. रामनामानं मनावर साचलेला मल, अपप्रवृत्ती नाहीशा होतात. मोक्ष मार्गाकडे, परपद म्हणजे श्रेष्ठ स्थानाकडे वाटचाल करणाऱ्या प्रवाशांकरिता, भक्तांकरता, उपासकांकरता रामनाम ही शिदोरी आहे. शिदोरी म्हणजे प्रवासात उपयोगी पडावं म्हणून पूर्वीच्या काळी थोडी काहीतरी भाकरी घेत असत, पाणी घेत असत. अगदीच कुठे काही मिळालं नाही तर जीव जगावा यासाठी थोडंसं घेतलेले खाद्यपदार्थ म्हणजे शिदोरी. रामनाम हे कविश्रेष्ठांचं, सज्जनांचं जीवन आहे. म्हणजे काय? जीवन म्हणजे पाणी, आणि पाणी हा जीवनाचा आधार आहे. आणि सज्जनांच्या आयुष्याचा रामनाम हा आधार आहे. रामनाम हे धर्मवृक्षाचं बीज आहे. आणि या रामनामाचा प्रभाव निरंतर असो. असं अमूल्य रामनाम धारण करणाऱ्या श्री रामचंद्रांचा हा जन्मदिवस आहे. एकनाथ महाराज म्हणतात, अहो कितीही अधम मनुष्य असो त्याचा श्री रामनामानं उद्धार होतो.
याच रामनामानं वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिकी ऋषीत झालं. रामनामानं सपदी म्हणजे तत्काळ मोक्ष प्राप्त होतो. पुन्हा एकदा विचार करायला हवा, नामस्मरण म्हणजे नेमकं काय? आपण ज्या दैवताची उपासना करतो त्या दैवताचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नामस्मरण. त्या गुणांचं चिंतन आणि आचरण करण्यासाठी नामस्मरण करायला हवं. श्रीरामचंद्र असे कोणत्या गुणांनी युक्त होते हो? किती सांगावं. श्रीराम आदर्श पुत्र होते, आदर्श बंधू होते, आदर्श पती होते, आदर्श राजा होते. होय, रामनाम पावनम पावनानाम आहे. जे पावन आहेत मुळातच त्यांनाही पावन करतं. समुद्रमथनाच्या वेळी, ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी विष बाहेर आलं आणि त्यापासून विश्वाचं रक्षण व्हावं म्हणून विश्वकल्याणासाठी महादेवानी ते जहर प्राशन केलं. त्यांच्या अंगाचा असह्य असा दाह व्हायला लागला आणि तो शांत व्हावा यासाठी महादेवानी शीतल चंद्र धारण केला, मस्तकावर गंगा धारण केली, थंडगार सर्प गळ्यात घातला, तरी सुद्धा तो दाह शमेना. अखेर महादेवानी रामनाम धारण केलं आणि त्यांचा होणारा दाह थांबला. महादेवांसारखे मुळातच जे पावनच आहेत त्यांना सुद्धा रामनामाचा आश्रय करावा लागला. श्रोते हो, आयुष्यात अनेक वेळा असा प्रश्न पडतो, कसं वागावं, कसं वागावं? त्याचं उत्तर आहे श्रीरामांसारखं. सोपं उत्तर आहे, रामादिवत वर्तितव्यम. धर्म म्हणजे काय? श्रीरामचंद्रांप्रमाणे वागणं हाच धर्म. श्रोते हो, आदर्शतम चरित्र म्हणजेच श्रीरामचरित्र. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम. ही रामकथा अनेक भाषात, अनेक देशात थोड्याफार फरकानं पण आढळते. श्रीरामांच्या रूपानं भगवान विष्णूंना अवतार धारण करावा लागला. का बरे धारण करावा लागला? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. श्रोते हो, श्रीराम समजण्यासाठी आधी रावण समजून घ्यायला हवा. रावण सामान्य नव्हता, महाविद्वान होता. पण साक्षर हा शब्द उलटा वाचला तर साक्षराः राक्षसाः. संपादन केलेल्या ज्ञानाच्या विरुद्ध आचरण ज्यांचं असतं असे जे लोक असतात ते राक्षस. अधर्म हाच धर्म, अनीती हीच नीती. आणि अशा पापी लोकांची संघटना सुद्धा लवकर होते हो. आणि पाप पुण्याचं हे असंतुलन पृथ्वीला सहन होत नाही. तप करणे म्हणजे बॅटरी चार्ज करणं. अशा पॉवरफुल बॅटरीनं चांगली कामं जशी करता येतात तसाच विध्वंस सुद्धा करता येतो. रावणानं ब्रह्मदेव प्रसन्न व्हावेत म्हणून तपश्चर्या केली होती आणि वर मिळवला होता. खरं तर रावणानं मागितलं होतं अमरत्व. ब्रह्मदेव म्हणाले ही गोष्ट अशक्य आहे, दुसरं काहीतरी माग. आणि मग रावणानं असा वर मागितला, मला कोणत्याही देवाकडून मृत्यू नको, यक्षाकडून मृत्यू नको, राक्षसाकडून मृत्यू नको, गंधर्वाकडून मरण येऊ नये. पण यात रावण दोन गोष्टी विसरला, नर आणि वानर. नर आणि वानर या दोन गोष्टी रावण विसरला. त्याला खात्री होती हे काय करणार माझं. वर मिळाला आणि रावण मोकाट सुटला. हो, त्याने स्वतःच्या भावावर कुबेरावर पहिली स्वारी केली. त्याला लंकेतून सरळ हाकूनच लावलं.
रावणानं सगळ्या देवांना जिंकलं, संपत्तीची लूट केली, स्त्रियांची लूट केली, देवांना बंदी केलं आणि गणपतीला गाढवं राखायला ठेवलं. लंकेतले रस्ते झाडण्याचं काम वायूला दिलं. अग्नीला तर राजमहालातल्या स्त्रियांचे कपडे धुण्याचं काम दिलं. आणि शनीला त्याने सिंहासनाच्या खाली पालथं घातलं. ओ रावणो लोक रावण, रडवणारा तो रावण, जो रडवतो तो रावण. समीर लोटितो खडे वरून घालितो सडे, समीर लोटितो खडे वरून घालितो सडे. मयंक सावली धरी गणेश गाढवे वळी, मयंक सावली धरी. समीर लोटितो खडे वरून घालितो सडे, मयंक सावली धरी गणेश गाढवे वळी. मयंक सावली धरी गणेश गाढवे वळी. रावणानं अशी अवस्था सगळ्या देवांची करून ठेवली. आणि श्रोते हो, अशा अधर्मयुक्त वृत्तीचा विनाश करण्यासाठी महाविष्णूंना अवतार धारण करावा लागला. परित्राणाय साधूनां, पहिलं कर्तव्य साधूजनांचं रक्षण करणं. विनाशाय च दुष्कृतान् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाविष्णूने अवतार घेतला. श्रीराम रूपानं ते पृथ्वी तलावर अवतरले. श्रीराम नाम, हे नाम रामचंद्रांनी आपल्या आचरणानं अमर करून ठेवलं. आणि एकनाथ महाराज पूर्वपद्यात सांगतात, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड. अमृतही फिके साचे, अमृतही फिके साचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे. एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी श्रीराम नाम, एका जनार्दनी नाम. मुक्ती सायुज्य निष्काम, मुक्ती सायुज्य निष्काम, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे. थोडंसं नामस्मरण करूया. जे नाम अमृताला सुद्धा फिकं पडावं असं वाटेल, अमृत सुद्धा ज्या नामापुढे फिकं पडेल, असं आपण रामनाम आणि त्याचं उच्चार करूया. आणि नंतर फार सुंदर, नेहमी ऐकलेला आपण परत परत ऐकावा असा वाटणारा कथाभाग, हजारो वर्ष आपण ऐकतो आहोत असा कथाभाग जरा थोड्याशा कमी वेळात आपण बघणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रोते हो,
सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थ तामसी. भूमाता म्हणजे महाविष्णूंची पत्नी. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे असं आपण म्हणतो. विपरीत वागणाऱ्या या तामसी राक्षसांचा भार असह्य झाला आणि सगळ्या देवांसह पृथ्वी महाविष्णूंना प्रार्थना करण्यासाठी गेली. भगवंता आमचं या दैत्यापासून रक्षण करा. भगवान महाविष्णू म्हणाले, देव हो, तुम्ही सर्वांनी असं करा, किष्किंधा नगरीत वानरांच्या रूपानं जन्म घ्या. माझ्या अवतार कार्यासाठी पृष्ठभूमी तयार करून ठेवा. आणि भगवंत अवतार घेणार असं कळलं. सर्वांना अपार आनंद झाला. आता जन्म कोणत्या वंशात घ्यावा? अहो, भगवंत जन्म घेणार आहेत, ते काय वाटेल त्या कुळात जन्म घेणार का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. भगवंताने निवड केली रघुवंशाची. रघुवंशाचं एक वैशिष्ट्य होतं, वृद्धापकाळी तृप्तांतःकरणानं हळूहळू एक एक गोष्ट नवीन पिढीकडे सोपवणं आणि आपण शांत होत जाणं, ही या रघुवंशातल्या सगळ्या राजांची वृत्ती होती. वार्धक्यात मनुष्य आत्मतृप्त हवा, प्रसन्न हवा, आणि संपूर्ण रघुवंशच असा आहे. सद्गुणांची आराधना या वंशात पिढ्यानपिढ्या चाललेली आहे. याच रघुवंशावर कालिदासानं महाकाव्य लिहिलं. श्रोते हो, सत्कीर्ती हे फार मोठं जीवन मूल्य आहे. परत एकदा म्हणून बोलूया, सत्कीर्ती हे फार मोठं जीवन मूल्य आहे. राजा रघु तर संपूर्ण समुद्रवलयांकित अशा भूमंडळाचा स्वामी होता. आणि या वंशातल्या अजराजा आणि इंदुमती यांच्या पोटी राजा दशरथांचा जन्म झालेला आहे. दशरथ कसा आहे? अतिशय धार्मिक आहे. त्याला अनेक राण्या आहेत. त्यातल्या 3 राण्या विशेष आहेत. कोशल देशाची राजकन्या कौसल्या, मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि कैकेय देशाची अश्वपतींची कन्या कैकेयी. दशरथाचा राज्यकारभार उत्तम सुरू होता, परंतु प्रदीर्घ काळ लोटला तरी राजाला पुत्र प्राप्ती झाली नव्हती. वय वाढत चाललं. तसा राजा दशरथानं कुलपुरोहित वसिष्ठ या मुनींना बोलावलं आणि उपाय विचारला. वसिष्ठ म्हणाले, राजा, तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर आणि त्यासाठी ऋष्यशृंग मुनींना पुरोहित म्हणून आणूया. त्यांचं पूर्ण आयुष्य संयम पूर्ण गेलेलं आहे. त्याआधी राजा दशरथानं अश्वमेध यज्ञ केला. फक्त चक्रवर्ती सम्राटच अश्वमेध यज्ञ करू शकतो. हा यज्ञ 1 वर्षभर सुरू होता आणि त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञाला आरंभ केला. कुंडमंडप वेदिका सुलक्षण इद्मावर्हि त्रिसंधान करोनिया परिस्तरण अग्निस्थापन तेने केले. प्रणीता पात्रे परिपूर्ण आज्यस्थानी बर्हि आस्तरण श्रुक्श्रुवा परिमार्जन केले प्रोक्षण यज्ञोपचारा. आणि श्रोते हो, एक दिव्य असा यज्ञ पुरुष त्या यज्ञातून प्रगट झाला. त्याच्या हातात एक सुवर्ण स्थाली होती. हा तेजस्वी पुरुष म्हणाला, राजा, मला प्रत्यक्ष महाविष्णूंनी पाठवलं आहे. हा पायस प्रसाद घे आणि तुझ्या 3ही राण्यांना देईन. तुझ्या पोटी 4 महान योद्धे जन्माला येणार आहेत. प्रसवतील त्या 3ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. प्रसवतील त्या 3ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा, तुला लाभला
अरे देव पित्याचा मान. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. दशरथा घे हे पायसदान. दशरथा घे हे पायसदान. दशरथ राजानं तीनही राण्यांना पायस प्रसाद दिला आणि चरू भक्षिता गर्भिणी राजदारा देवांगनाशा गमती उदारा. आणि अल्पावधीत तीनही राण्यांना गर्भिणी अवस्थेची लक्षणं दिसायला लागली. वसिष्ठ म्हणे रायासी धर्म मर्यादा आहे ऐसी. डोहाळे पुसावे स्त्रियासी मागती ते त्यासी द्यावे. वसिष्ठ ऋषी म्हणाले राजा गर्भिणी पत्नीना काय हवं नको विचार. शोभे सगर्भ बहु कैकयी राजकांता. राजा पुसे प्रिय तुते वद सोडी चिंता. आणि कैकेयीने काय सांगावं. माझेच राज्य इतरासी वनात धाडा. हा आवडे बहुत राजनिधी पवाडा. राजाने कैकेयीला विचारलं तुझी काय इच्छा आहे. आणि तिने काय सांगावं. सगळं राज्य माझं आहे बाकी सर्वांना वनात पाठवून द्या. राजा आता राजा दशरथ सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रेनं राजाचं स्वागत केलं. राजा म्हणाला सुमित्रे तुला काय हवंसं वाटतं. सुमित्रेनं सांगितलं कौसल्येच्या नंदनाचीच सेवा. माझ्या पुत्रा देई हा नित्य ठेवा. माझे ठाई त्वत्कृपा ते असावी. कौशल्य म्हणाले महाराज आपली माझ्यावर नेहमी कृपा असू दे. कौशल्याच्या पुत्राची सेवा माझ्या पुत्राला निरंतर लाभावी. राजाला आनंद झाला. आता दशरथ राजा कौशल्याच्या महालात गेला. डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला. डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला. हे राजकुमारी काय आवडे तुझला. हे राजकुमारी काय आवडे तुझला. डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला. हे राजकुमारी काय आवडे तुझला. आठवते तुझ का जहाज बुडवून गेला. आठवते तुझ का जहाज बुडवून गेला. पौलस्त्य तनयतो सतत छळीतसे तुझला. पौलस्त्य तनयतो सतत छळीतसे तुझला. डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला. हे राजकुमारी काय आवडे तुझला. हे राजकुमारी. कौसल्या आत्मानंदात मग्न होती. मन रामी रंगले अवघे मनची राम झाले. मन रामी रंगले अवघे मनची राम झाले. सबाय अभ्यंतरी अवघे राम रूप कोंदले हो. मन रामी रंगले अवघे मनची राम झाले. राजा दशरथ म्हणाला तुला आठवतं का आपल्या लग्नाच्या वेळी ऐन वेळी आपण समुद्रात लग्न करणार होतो पण लंका विभीषणा देईन. माफ करा काहीतरी गडबड झाली. आणारे धनुष्य मारीन रावणा. अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा. अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा.
मारुती पाचारा लव करी आणारे धनुष्य मारीन रावणा मारीन रावणा मारीन रावणा. आणि श्रोते हो, सर्व देव सगळे सज्जन ज्याची प्रतीक्षा करत होते, प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करत होते, तो सुवर्ण क्षण उगवला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, ओ राम जन्मला सखे राम जन्मला. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अयोध्येत यावेळी आनंदोत्सव होत होता आणि त्याच वेळी भर दुपारी लंकेत काळोख पडला. सर्वत्र कोल्हेकुई सुरू झाली आणि अयोध्येत टळटळीत दुपारी जन्मला राम राणा, म्हणून सकळ गाती ठाऊके पुराणा. दशरथ नृपमाथा सूर्याला पाहतो, कुलतिलक पहाया तोची मध्यान्न होतो. अमर कुसुम घन वर्षती तनन करीती समस्त गंधर्व. सर्वत्राना झाले आनंदाचे तिथे महापर्व. राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम. चैत्र महिना, शुक्ल पक्ष, नवमी तिथी, मंगळवार, पुनर्वसू नक्षत्र, माध्यान्नीची वेळ. आणि अचानक कौसल्या मातेनं आपल्या समोर आपलं आराध्य दैवत श्री नारायण बालस्वरूपात पाहिले. शंखचक्र गदा पद्मधारी अशा त्या बालक रूपाकडे पाहून कौसल्याला हर्ष झाला. भगवंत म्हणाले, मी तुझ्या तपानं वश झालो आहे आणि तुझा पुत्र म्हणून आलो आहे. आणि नवजात बालकाचं रूप घेऊन, अर्भकाचं रूप घेऊन कौसल्याच्या अंकावर महाविष्णू विराजमान झाले. अयोध्येत सर्वत्र ही आनंद वार्ता पसरली. कौसल्यनं साक्षात भगवंताला जन्म दिला. राजवाड्यावर मंगलवाद्यांचा गजर सुरू झाला. आज इथे तर जन्माला आला होता. जन्माला आला. साक्षात महादेव आणि काकभुषुंडी महाराज या अद्भुत बालकाच्या दर्शनाला आलेले आहेत. अयोध्येत वात्सल्य रस ओसंडून वाहायला लागला. बालकाचा जातकर्म समारंभ आटोपला. संस्कार मागे पडला आणि महर्षी वसिष्ठ आले. त्यांना राजाने सांगितलं, महाराज आपणच बालकाचं नामकरण करा. आणि कौसल्येनं बालकाला नाव माखू घातलं. नाणी नाणी द्या निर्मळा ते नाणी, नाणी नाणी द्या निर्मळा ते नाणी, नाणी नाणी द्या. खाणीतीची या भाग्याची कोण वाणी, खाणीतीची या भाग्याची कोण वाणी. नाणी नाणी द्या निर्मळा ते नाणी, नाणी नाणी द्या निर्मळा ते नाणी. मुळातच निर्मळ असं ते आत्मतत्व. आणखीन त्याला यथा देहे तथा देवे नाव माखू घातलं. महर्षी वसिष्ठाने बालकाला आपल्या मांडीवर घेतलं. वसिष्ठ मोहरून गेले आणि त्या बालकाच्या मुखाकडे बघत बघत, नेत्रांकडे बघत बघत वसिष्ठांच्या मुखातून 2 अक्षरं बाहेर आली. राम राम राम. सगळ्या जगातला आनंद या एका रामनामात सामावला आहे मंडळी. रामनाम हे अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीज यांचं प्रतीक आहे. समर्थ म्हणाले, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे सल्प सोपे फुकाचे. बहु चांगले नाम या राघवाचे,
अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे, जय जय रघुवीर समर्थ. सख्यांचं वर्तमान बालकाला कौशल्यानं पाळण्यात घातलेलं आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी. आणि कौशल्येनं पाळणा म्हणायला सुरुवात केली. आपण समर्थ रामदास स्वामींची ही पाळणा, ही रचना म्हणूया आणि कथाभाग आटोपता घेऊया. जो 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 रे श्रीरामा, निज सुख गुण विश्रामा, निद्रा करी वारे मन मोहना, राम लक्ष्मणा, बाळा जो जो रे श्रीरामा, दशरथ नंदना, बाळा ज्ञाती मुनी योगी, तुझ लागी कौसल्या वो संगी, बाळा जो जो रे श्रीरामा, निज सुख गुण विश्रामा, वेद शास्त्रांची मती जाण, स्वरूपी झाली लीन, भोळा शंकर निशिदिनी, तुझला जपतो मनी, बाळा जो जो रे श्रीरामा, निज सुख गुण विश्रामा, चारी मुक्तीचा विचार, चरणी पाहती थोर, दास दातसे पाळणा, रामा रघुनंदना, बाळा श्रीरामा, निज सुख गुण विश्रामा, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो. श्रोते हो, अशी ही श्रीराम जन्माची दिव्य कथा आपल्या आदर्श अशा आचरणानं, त्या आत्मारामाचं निरंतर स्मरण ठेवलेल्या दाशरथी श्रीरामानं आपलं नाव त्रिखंडात अमर केलं. या रामनामाची महती गाताना पूर्वपद्यात एकनाथ महाराज म्हणाले, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड. अमृत हे फिके साचे, अमृत हे फिके साचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, उत्तम असू दे चांडाळ असू दे, अधम खळाहूनही कळ, राम नाम जपता वाचे, राम नाम जपता वाचे, पवित्रपणे तो जीनाचे, राम नाम श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे. एका जनार्दनी नाम श्रीराम नाम, एका जनार्दनी नाम, मुक्ती सायुज्य निष्काम, मुक्ती सायुज्य निष्काम, नाम गोड श्रीरामाचे,
नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.